आणि महत्त्वाची बातमी, पुणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून 25 जागांची मागणी करण्यात आली आहे। भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती नीलम गोरे यांनी दिली आहे। 25 जागा मिळाव्यात म्हणून शिंदेंची शिवसेना इथे आग्रही आहे। एकनाथ शिंदे यांनी भाजपचा प्रस्ताव एकनाथ शिंदेंना कळवण्यात आलाय। अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील असं नीलम गोरे यांनी म्हटलंय। मुळात वाढवायचा प्रश्न नाहीये, आम्ही 25 जागाच मागितलेल्या आहेत। कालपासून आम्ही सांगतोय त्या संदर्भामध्ये, त्यामुळे मुळामधलं त्यांनी जे गृहीत धरलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना बदल करणं अपेक्षित आहे आणि महायुती टिकवण्याची जबाबदारी ही सर्व घटक पक्षांवर आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष या संदर्भात स्वतः निर्णय घेईल वरिष्ठ स्तरावरती, अशी आम्हाला अपेक्षा आहे। भारतीय जनता पक्षावरती कोण ताणून धरते किंवा काय म्हणण्यापेक्षा आज आमच्या शिवसैनिकांची जी अपेक्षा आहे की सन्मानाने युती झाली पाहिजे ती पूर्ण करणं आणि चांगल्या उमेदवारांनी न्याय देऊन पुणे महानगरपालिकेमध्ये विकासाचं काम पुढे नेणं हे आमचा अग्रक्रम आहे। तर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे अजित पवारांच्या भेटीला गेले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात अजितदादांनी बैठक बोलावली आहे। बनसोडे यांच्यासह पिंपरी चिंचवडमधील पदाधिकारी सुद्धा अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत। काय परिस्थिती याची मला कल्पना नाही, पण आता पिंपरी चिंचवड शहराची निर्णय आदरणीय दादा जाहीर करतील। काय साधारणतः जागा वाटपाचं काय सूत्र पिंपरीमध्ये असणार आहे? दोन्ही राष्ट्रवादी आता बैठकीत बसल्यानंतरच एक्झॅक्टली जागेचं सूत्र कळणार आहे। पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार पिंपरीमध्ये, सर्वजण त्याच तयारीमध्ये आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जर लढले तर दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल। नाशिकच्या अंबड गावामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मतदान न करण्याचा ग्रामस्थांचा ठराव आहे। नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड ग्रामस्थांची बैठक झाली। निवडणुकीमध्ये पैशांचा वापर करणाऱ्या पक्षाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। वसई विरारमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये भाजपमधून जोरदार इनकमिंग सुरू आहे। भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन राऊत आणि महिला आघाडीच्या मालती विश्वकर्मा यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेंचं शिवबंधन हाती बांधलंय। भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातून आयात वाढल्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत। वसई विरारमध्ये भाजपचे सचिन राऊत, मालती विश्वकर्मा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। वसई विरारमध्ये शिवसेना ही स्वतंत्रपणे लढणार आहे।